आजची महत्त्वाची घडामोड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत। सकाळी 10 वाजता जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात होणार असून रखरखत्या उन्हामध्ये बसून ते कडक आमरण उपोषण करणार आहेत। दरम्यान आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। मात्र सरकारकडून मागण्यांसंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं जरांगे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत। दरम्यान काल अंतरवाली सराटीमध्ये सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची पुन्हा एकदा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती। मात्र काय मार्ग निघू शकतो या संदर्भात आम्ही पुन्हा चर्चा करून आमचा निर्णय कळवू असं विखे पाटील यांनी म्हटलं होतं। तसंच सरकारसोबत चर्चेची दारं बंद नाहीत असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे यांची चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत त्या घटनास्थळावरून आहेत। सचिन, उपोषण तर करणार आहेत, मात्र जी 2 ते 3 वेळची अगोदरची चर्चा होती ती काही केल्या मार्गी अजूनही लागत नाहीये। आज सरकारकडून कोण कोण भेटीसाठी येत आहे आणि जरांगेंच्या उपोषणाची सध्याची अपडेट? श्रद्धा, आता पाहता तुम्ही या ठिकाणी उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते प्रसार माध्यमाला संबोधित करणार आहे। मात्र काल 2 तास सरकारचे प्रतिनिधी असलेल्या मंत्री विखे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती। मात्र काल चर्चेमध्ये कुठलाही अंतिम निष्कर्ष निघाला नव्हता। मात्र मनोज जरांगे पाटील हे लेखी स्वरूपात आम्हाला जी काही आश्वासन आहे, जी काही तुमचं म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात द्यावं, तशाच पद्धतीने जे प्रमाणपत्र मिळत नाही त्या संदर्भात शासनाने प्रशासनाला तशा सूचना दिलेला पत्र देखील आम्हाला देण्यात यावा अशा पद्धतीच्या काही प्रमुख मागण्या सांगितल्या होत्या। मात्र काल विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर संभाजीनगरमध्ये जाऊन विभागीय आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली। त्या चर्चेनंतर आज पुन्हा ते या अंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत। अंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणार आहे। आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू होत आहे आणि काही वेळातच या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील येणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मी रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता या दोघांच्या ज्या भेटी होणार आहे उपोषण करण्यापूर्वी त्यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे।